जन वत्सले ये हो विठ्ठले भक्त जन वत्सले करुणा कल्लोळे करुणा कल्लोळे पांडुरंगे पांडुरंगे भक्त जन वत्सले भक्त जन वत्सले ये हो विठ्ठले भक्त जन वत्सले करुणा। नमस्कार माऊली दर्शक, जय हरी। आपण पाहतोय की आषाढी एकादशीचा दिवस जसा जवळ येतोय तसा वारकऱ्यांमधला उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। दोन्ही पालख्यांची वाटचाल वेगाने होताना दिसते। आज खुडूस फाटा इथे माऊलींचं गोल रिंगण पार पडलं। विविध सांप्रदायिक खेळ खेळत रिंगण सोहळ्याचा वारकऱ्यांनी आनंद लुटला। तसंच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं माईनगर इथं पहिलं उभं रिंगण पार पडलं। आज बोरगाव इथे तुकोबांच्या पालखीच्या तर वेळापूर इथे माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे। उद्या भंडी शेगावला बंधू भेट होईल, ज्यामध्ये माऊली आणि सोपान महाराजांची पालखी एकत्र येईल। त्याचबरोबर तोडले मोडले इथे धावाही केला जाईल। पालखी सोहळ्यामध्ये रंगणारं रिंगण हा एक महत्त्वाचा सोहळा असतो। अश्वांची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर सांप्रदायिक खेळ खेळले जातात आणि हे खेळ खूप रंगतात। यातील पाऊली या खेळाविषयीचा आढावा घेतलाय आमचे रिपोर्टर हलीमा कुरेशी हिने। ज्ञानोबा तुकोबा आणि ज्ञानोबा तुकाराम अशा प्रकारचा जयघोष करत पाऊली सुरू आहे। रिंगण नुकतंच पार पडलेलं आहे। रिंगणानंतर अनेक विविध खेळ जे आहेत, जे सांप्रदायिक खेळ त्यांना सुरुवात होते, त्यापैकीच पाऊली हा एक खेळ आहे। रिंगण झाल्यानंतर सर्व टाळकरी एकाच ठिकाणी पाऊली खेळतात आणि नेमकं याचं काय महत्त्व आहे आपण विचारूयात। महाराज, काय महत्त्व आहे या पाऊलीचं आणि ते काय असतं? वारकरी जरी चालला तरी तो शीन या नामस्मरणात जाणून येत नाही आणि तो आनंद कुठल्या प्रकारचा, जसा आपण एखादा सण करतो दिवाळी, पुरणपोळ्या करा, करंज्या करा, तसा हा आमचा सण आहे। इव्हन पाऊली म्हणजे आम्हाला एक उत्साहाचा आनंद आहे। हे खेळलो ना का आमचा दिवसभरचा शीनच नाही, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद। परमानंदाची ओढ लागली। आता जो पंढरपूर जवळ येईल तोपर्यंत जास्त वारकऱ्यात उत्साह वाढेल, त्यासाठी हे पावल्यांचा खेळ आहे। अनादी कालापासून ही परंपरा आहे बदबाबांपासून। सोबदार आल्यानंतर मग सर्व टालकरी एका लाईनीत माऊली जवळ जातील, मग उडीचं रिंगण तिथे होईल। आता सोबदार येतात, ती काय नेमकी परंपरा आहे? सोबदार काय येतात म्हणजे ते एक मान आहे, टालकऱ्यांना द्यायचा मान आहे। ते आल्याशिवाय टालकरी जाणार नाही, म्हणजे तुम्ही माना आम्हाला बोलवणार, मग आम्हीच माऊली जवळ येणार। मान असतो हा। टाळकरी सगळे पाऊली खेळतात आणि त्याच्यानंतर सोबदार स्वतः येतात त्यांना घ्यायला आणि मग पुढे जाऊन रिंगणातला पुढचा खेळ रंगतो, तो म्हणजे ओढीचा। पुढे जाऊन नवनाथ कोंडेकरचं हलीमा कुरेशी IVN लोकमत। पंढरीची ओढ आणि पंढरीची आस आणि विठोबा हात द्यास हे वारेकरी आता जवळजवळ वेळापूर जवळ आलेले आहेत। रिंगणानंतरचे सांप्रदायिक खेळ आपण पाहतोय। आता ओढीचा हा खेळ रंगणार आहे। ओढीचं नेमकं काय महत्व आहे हे आपण विचारूयात। आपल्याबरोबर पालखीचे मालक आहेत रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। काय सांगाल सांप्रदायिक खेळामध्ये ओढी या खेळाचं काय महत्व आणि ते काय असतं? रिंगणातला उडी हा शेवटचा एक प्रकार आहे आणि तो आनंदाचा परमोच्च बिंदू आहे। ह्याच्यामधून नादब्रह्म हा जो असतो आणि याचा नादब्रह्म म्हणजे अभंग वगैरे असं काही म्हणलं जात नाही। इथे फक्त ज्ञानोबा तुकारामचा घोष केला जातो आणि त्या घोषातून जी ऊर्जा मिळते ती माणसाला पुढच्या भावी आयुष्याला उपयोगी पडणारी ऊर्जा असते। फक्त ती त्या पद्धतीने जर घेतली तर ह्यात तुम्ही सुद्धा आता जे हे शूटिंग करताय किंवा हे रेकॉर्डिंग करताय ह्यातनंही तुम्हाला तेवढीच ऊर्जा मिळणार आणि तेवढाच आनंद मिळू शकतो। बरोबर आहे, हा एक नाद ब्रह्म आहे आपण पाहतोय आणि ती एक ऊर्जा आहे, तेच तिथे सगळे अनुभवत असतात। आपण इथं पाहिलं सगळे टाळकरी आहेत, मध्यभागी माऊलींची पालखी आहे आणि त्याच्या भोवताली सगळे टाळकरी आहेत। त्यांना पुन्हा आपण पाहिलं पखवाज वादकांचा हा वेढा आहे।
त्यानंतर तुळशी घेतलेल्या महिला आणि विणेकरी असा हा सगळा होळीचा खेळ जमतो. आपण सगळेजणच हा खेळ अनुभवणार आहोत आणि माऊलींचा जयघोषातील ऊर्जा जी आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. सध्या सोशल नेटवर्किंगचा जमाना आहे. आजची तरुणाई ही सोशल मीडिया सोबतच खाते, पिते आणि जगताना देखील दिसते. काही तरुणांनी पुढाकार घेऊन व्हॉट्सअपवरच ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू केलंय. चला बघूयात, जाणून घेऊयात नेमके पारायण कशा पद्धतीचं आहे आणि याबद्दल सांगते हलिमा. व्हॉट्सअपचा उपयोग पारायणासाठी केलेला आहे. हो, मी खरं बोलतेय. असे काही तरुण एकत्र आलेले, त्यांनी एक व्हॉट्सअपवरती छान ग्रुप बनवला आहे ज्याच्यावरती रोज ओव्याचा टाईप करतात. नेमकं काय आपण विचारूयात. रामकृष्ण हरी माऊली, काय सांगाल तुमचा हा आगळा वेगळा उपक्रम आहे. व्हॉट्सअपचा आतापर्यंत चॅट करणं इथपर्यंतच मर्यादित उपयोग होता, पण व्हॉट्सअप निवडावं आणि त्याच्यावरती अशा प्रकारचा उपक्रम करावा असं का वाटलं? मुळात पाहायला गेलं तर ज्ञानेश्वरी पारायण हे फक्त मंदिरांपुरते लिमिटेड आहे आणि मुळामध्ये एखाद्या मंदिरामध्ये सप्ताह जर भरला, फार फार तर वयस्कर लोक ते सप्ताहाला जाऊन बसतात. तरुण मुलं शक्यतो संप्रदायाकडे आकर्षित होत नाही. मग तरुणांसाठी काहीतरी प्लॅटफॉर्म, गुड मॉर्निंग गुड नाईट मेसेजेस आपण शेअर करतोच व्हॉट्सॲपवरती, तर तरुणांसाठी काहीतरी प्लॅटफॉर्म आपण तयार करावा हा प्लॅन केला. काही मुंबई पोलीसमध्ये अधिकारी आहेत, शरद सानप नावाचे, शरद सानपजी आणि लाभाड वगैरे म्हणून, तर ते आमचे कायम आम्ही एकत्र ओव्या वगैरे शेअर करतो किंवा चांगलं चिंतन शेअर करतो. त्यांना जेव्हा विचारलं तर ते म्हणाले की आपण एखादा ग्रुप बनवूयात की ज्या माध्यमातून आपण व्हॉट्सॲपचं पारायण चालू करू. तर व्हॉट्सॲप पारायण चालू केल्यानंतर मी पहिली ओवी माऊलींच्या समाधीवरती, माऊलीचे जे पुजारी आहेत योगेश गुरुजी, त्यांच्या हस्ते पहिली ओवी पोस्ट केली. ओम नमो ज्याद्या भेद प्रतिपाद्या ही पहिली ओवी पोस्ट केली. सुरुवातीला फक्त 8 ते 10 जणांचा ग्रुप होता. फेसबुकच्या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन केलं की बाबा तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व व्हा, ज्यांना पारायणाची इच्छा आहे. बाबा ज्ञानेश्वरी पारायण, कोणी नोकरदार, कोणी. काय उपयोग होतो याचा आजच्या काळामध्ये? त्याचे अर्थही तेवढे उलगडतात का? ज्ञानेश्वरीचे जे ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य आहे 750 वर्षांपूर्वीचं कार्य आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आहे. मग त्यामागे पण काहीतरी लॉजिक आहेच ना. आणि पूर्ण ग्रंथ संस्कृतमध्ये त्यांनी लिहिला आहे. आजकालची जी तरुणाई आहे त्यांना मुळात संतांचं कार्य काय हेच माहीत नाही. वारी किती दिवस चालते हे काही कित्येक लोकांना माहिती नाही आहे. मुळात वारीमध्ये कित्येक लोक, आपण म्हणतो ना हौसे नवसे गवसे, असे कित्येक लोक येतात, त्यांना वारी कळत नाही. त्यामध्ये असं वाटलं की बाबा आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तरुणांना आपण काहीतरी द्यावं. तर मग व्हॉट्सॲपवरती ज्ञानेश्वरी पारायण सुरू केलं. त्यानिमित्ताने आमचे व्हॉट्सॲपचं पारायण होतं. आणि पूर्ण आता ग्रुपमध्ये तसे बघायला गेलं तर कोणी डॉक्टर, इंजिनियर वगैरे असे म्हणजे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत आणि व्हॉट्सअप आज जवळजवळ प्रत्येक जणांचा वापरतो. तो अनेक कारणांसाठी वापरतो, अनेक वेळा चॅटही सुरू असतात. पण त्याच्यामध्ये जर पारायणासारख्या गोष्टी असेल तर थोडी आध्यात्मिक शांती जी आहे मनाला तीही लाभते. आणि आपल्याला प्रवचनात जरी जाऊन बसता नाही आलं तरी पण तरुणाई अशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर करत आपल्यामध्ये आध्यात्मिक जनजागृती असेल, आध्यात्मिक ऊर्जा असेल ती जागृत करण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत. या वारीमध्ये समाज प्रबोधन त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. म्हणजे जर अगदी जाणून घ्यायचं झालं तर तैवान आणि दक्षिण कोरियातून अवयव प्रत्यारोपण शिकून आलेले आणि तिथला 5 वर्षांचा अनुभव असलेले डॉक्टर जवाडे हे डॉक्टर जे आहेत ते वारीमध्ये अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण याविषयी जनजागृती करतात. बघूयात नेमकं कशा पद्धतीने त्यांचं कार्य सुरू आहे. डॉक्टर ह्या मोहिमेमध्ये सहभागी झालेले, जे स्वतः अवयवदान करा अशा प्रकारचं पत्रकं वाढतायत, वारीमध्ये ते सहभागी झालेले. नेमकं काय ते करतायत आपण जाणून घेऊयात. डॉक्टर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नेमकं तुम्ही काय करताय आणि अशा पद्धतीचं काम करावं अशी निकड तुम्हाला का भासते? मी स्वतः ट्रान्सप्लांट क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि गेले 5 वर्ष KEM मध्ये काम करत आहे. आणि तिथे काम करताना बऱ्याच वेळेस मेंदूमृत झालेले पेशंट आम्ही बघतो, परंतु त्यांना जेव्हा आम्हाला बोलायचं असतं तेव्हा ते फार डिफिकल्ट जातं. कारण हा विषय जनजागृती नसल्यामुळं या सगळ्या डिफिकल्टीज याच्यामध्ये आहेत. तर त्यामुळं जनजागृती जर झाली तर हे काम सोपं होऊन जाईल असं वाटल्यामुळं मग वारी हे एक अत्यंत उपयुक्त असं माध्यम आहे, समाज प्रबोधन या ठिकाणी करता येऊ शकेल असं वाटल्यामुळं मी वारीमध्ये सामील झालो आहे. आणि पत्रकाच्या माध्यमातून मी जनजागृती या ठिकाणी करत आहे. किती पत्रक आतापर्यंत तुम्ही वाटली आणि काय प्रतिसाद तुम्हाला जाणवला लोकांकडून? जवळपास 50,000 पत्रकांचं वाटप झालेलं आहे आणि बऱ्याच जणांसोबत चर्चाही झालेल्या आहेत. बऱ्याच जणांचे चांगले अनुभव असे आहेत की सगळेजण म्हणतात की हा देह नश्वर आहे आणि त्यामुळे या नश्वर देहाला जाळून उपयोग काय,
परदेशातून जाऊन त्यांनी ही कौशल्य प्राप्त केलेली आहे. अवयव आपण ज्याला ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणतो, अवयव रोपण ज्याला म्हणतो. डॉक्टरांनी दिलेली पत्रकं वाचून काही जणांनी त्यांना प्रतिसाद दिलाय. असेच एक अकलूजमधील गृहस्थ आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार. आणि तुम्हाला असं का वाटलं की अवयव दानासाठी आपण पुढे यावं आणि इथून पुढे तुम्ही काय ठरवलं? मी थोडं किडनीच्या प्रॉब्लेमनी त्रस्त होतो, त्यामुळं मला त्या अवयवाबद्दल पूर्ण काय अडचण असते हे लक्षात आलं. त्यामुळं मी डॉक्टरांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मी देहदान करायचं ठरवलं. आणि इथून पुढं माळशिरस तालुक्यासाठी मी डॉक्टरांची जनजागृती, अवयवदान जनजागृती मोहिमेसाठी काम करणार आहे. क्या बात आहे. म्हणजे ह्यातून अनेक समाजामध्ये सुद्धा समाज प्रबोधन सुद्धा होईल आणि लोक सुद्धा पुढे येतील, ज्याने मृत्यू सुद्धा एखाद्याचा आपण टाळू शकू. तुम्ही स्वतः सुद्धा या क्षेत्रामध्ये आहात, नेमकं तुम्ही काय केलंय आणि काय सांगाल लोकांना? सर्वांनी नेत्रदान, किडनी वगैरे वगैरे दान करावे आणि लोकांनी भरपूर असे पुढे येऊन सहकार्य करावे. डॉक्टरांनी सांगितलं तसंच. परत आणखीन येथील मोहिते पाटील अकलूजचे यांनी पण गावासाठी भरपूर केलेलं आहे, तरी अजून सहकार्य करावे लोकांनी. तुम्ही स्वतः सुद्धा डोळेदान त्यांनी केलेले आहे. कवी विंदा करदीकरांनी दान याविषयी खूपच छान लिहिलेलं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलीमा पुरुष. यानंतर भेटी लागे जीवामध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेकनंतर आपण इतरही बातम्या बघणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पाहूया या वारीच्या निमित्ताने या वारीमध्ये चालण्याचा अनुभव जो आहे तो काही राजकीय नेते देखील घेतात. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी देखील या वारीबरोबर चालण्याचा अनुभव घेतला. त्यांच्याशी बातचीत केली आमचे न्यूज एडिटर राजेंद्र हुंजे यांनी. पंढरपूरमध्ये आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम आलेले आहेत पांडुरंगाच्या दर्शनाला. वेगवेगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही सरकारच्या विरोधात सध्या रान उठवलेलं आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, कर्जमाफीचा असेल. पंढरपुरात आल्यानंतर काय वाटतं की कुठल्या गोष्टी सरकारने तात्काळ सोडवल्या पाहिजे? पंढरपूर हे शहर सोलापूर जिल्ह्यात येतं आणि सोलापूर जिल्ह्याचं एक नैसर्गिक वैशिष्ट्य असं की 50% बागायत आणि 50% दुष्काळग्रस्त असणारा हा जिल्हा आहे. आणि खरं तर हा धार्मिक सोहळा आहे ज्याला लाखो लोक महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून पंढरपूरचे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. खरं तर माझी विठ्ठलाला एकच प्रार्थना आहे की ह्या दुष्काळातून शेतकऱ्यांना ताकद मिळावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी. येणाऱ्या 28 तारखेला सुद्धा आम्ही महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या वतीने एक भव्य मोर्चा आम्ही विधान भवनावर काढत आहोत शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या मागण्या घेऊन. आणि हे शासन जे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतीत संवेदनशील दिसत नाही, तर कुठेतरी विठ्ठलाचा आशीर्वाद या शासनाने लाभावा आणि कुठेतरी संवेदनशील त्यांच्यातली जागृत व्हावी शेतकऱ्यांच्या बाबतीत, अशी माझी प्रार्थना आहे. पण एकूण पंढरपूर शहरातल्या सगळ्या ज्या असुविधा आहेत, चंद्रभागेच्या वाळवंट्यातल्या असुविधा आहेत, जे काल IBN लोकमतनी समोर आणल्या, तर महाराष्ट्रातला एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं की सरकारने याच्याकडे किती लक्ष दिलं पाहिजे? यापूर्वी पण ते द्यायला हवं होतं, आता निधी कसा दिला पाहिजे? कारण कुंभमेळ्यावर आपण 2500 कोटी खर्च करतो आणि पंढरपुरात फक्त 2 कोटी खर्च. नाही, हे शोकांतिक आहे खरं. कुंभमेळ्यासारखा हा एक धार्मिक सोहळा फार मोठा जरी असला तरी त्याला केंद्र शासनाची मदत मिळते. त्याच तुलनेतून केंद्र शासन, राज्य शासनाने पंढरपूर नगरीला सुद्धा मोठी मदत मिळायला हवी. कारण इथे सुद्धा लाखो लोक, 8-9 ते 10 लाख लोक इथे पंढरपूरच्या आषाढीच्या दर्शनाला इथे येतात. मला असं वाटतं चंद्रभागामध्ये जे काही प्रदूषण होतं त्यातनं पुढे पंढरपूरमधल्या नागरिकांना असेल, या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना, नागरिकांना असेल, पुढे भविष्यात त्याचा त्रास होता कामा नये. या बाबतीत सुद्धा उपाययोजना बाबतीत राज्य शासनाने ठोस पावलं येणाऱ्या काळात उचलायला हवी, असं माझं स्पष्ट मत आहे. इथलं राज्य शासनाकडे या सगळ्याची मागणी विश्वजित कदम करणार आहेत आणि 28 तारखेला शेतकऱ्यांच्या प्रश्नी देखील एक मोर्चा विधान भवनावर निघणार आहे. संदीप मोरेसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, पंढरपूर. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेकनंतर आपण वारीतल्या इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पाहूयात, वारी हे एक व्यासपीठ आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे विविध भाषा आणि लिपी यांचं जतन आणि प्रसार व्हावा यासाठी काही मंडळींनी या वारीमध्ये पुढाकार घेतलेला आहे. या वारीच्या माध्यमातून हा पुढाकार घेऊन त्यांनी या लिपीचा प्रसार व्हावा, हे सगळ्यांना ठाऊक व्हावं यासाठी म्हणून विडा उचललेला आहे. पांडुरंग हा शब्द
त्या निमित्ताने त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये गांधी टोपीवरती लिहिलेला आहे, ध्वजावरती लिहिलेला आहे. बघूयात नेमका हा उपक्रम काय आहे. विठ्ठलू त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारे विठ्ठलाचं आपण पाहिलं तर नामस्मरण असेल आणि त्याची ओळख असेल त्या अभंगामधून सुद्धा येते. हाच विठ्ठल अनेक वेगवेगळ्या लिप्यांमध्ये हा साकारला गेलेला आहे. आपण जर पाहिलं तर इथे काही मंडळी दिसत आहेत, तुम्हाला प्रत्येकाच्या डोक्यावरती दिसेल ही उर्दू लिपी दिसते इथे, ज्याच्यामध्ये विठ्ठल असं हे लिहिलेलं आहे. त्याचबरोबर तेलुगू असेल, तमिळ असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारातील ह्या लिप्या दिसतात. ही देवनागरी पण आपल्याला इथे दिसते. तमिळ, तेलुगू, मल्याळम अशा प्रकारच्या जवळजवळ 10 लिप्या आहेत ज्या सध्या वापरामध्ये आहेत. त्या घेऊन या टोप्या साकारलेल्या आहेत आणि प्रत्येकावरती विठ्ठल लिहिलेला आहे. हे नेमकं काय आपण विचारूयात. रामकृष्ण हरी, नमस्कार. काय सांगाल ह्या ज्या तुम्ही टोप्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती लिपी आहेत, वेगवेगळ्या लिपी आहेत, त्या अशा प्रकारचा उपक्रम राबवा असं का वाटलं तुम्हाला? आपला देश हा बहुभाषिक आणि बहुलिपीचा देश आहे आणि हा जगामधला एक अद्भुत घटना आहे ही. आणि दुसरी म्हणजे सर्व लिप्यांमध्ये एक गोष्ट चांगली म्हणजे ती ध्वन्यात्मक पातळीवरती सारखी आहेत, म्हणजे स्वरव्यंजन पद्धती सारखी आहे त्याची. आणि म्हणजे क का ग की हे सगळ्या लिप्यांमध्ये सारखंच आहे. याच्यामध्ये एक एकात्मता आहे. जसं भक्ती करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि पांडुरंग हा एक आहे आणि आपण सगळ्यांनी त्याची भक्ती करायचा आपल्याला अधिकार आहे. याच्यामध्ये आपल्याला पांडुरंग हा शब्द सर्व लिप्यांमध्ये लिहून त्याचं एक दर्शन घडलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जाणवलं किंवा जाणवावं असा उद्देश आहे की आपल्या लिपी व्यतिरिक्त अजूनही काही लिप्या आपल्याच देशामधल्या आहेत, त्या आपल्याच आहेत. वारी हे व्यासपीठ निवडावं यासाठी असं का वाटलं? वारी हे म्हणजे अनेक लोकांचं व्यासपीठ आहे, किंबहुना माणसांचं व्यासपीठ आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कला आहेत आणि आधुनिक अभ्यासक जे आहेत, जे अभ्यास करतात ते वेगवेगळ्या प्रकारे जोडू पाहत आहेत. आणि आपण इथं पाहतोय की विठ्ठल हा कुठलाही भाषा, कुठलाही लिप्या, कुठलाही धर्म आणि कुठलीही जात या सगळ्या सीमारेषांच्या पलीकडे आहे. त्याच्यामुळे हा एक वेगळा संदेश मिळतो. आपली भाषा वाचवणं, आपली लिपी वाचवणं हा देखील संदेश यामधून मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत. अगदी बरोबर, माऊली ही सगळ्यांची आहे, त्याला भाषेचं बंधन नाहीये, कोणत्याच प्रकारचं बंधन नाही. पण याच माऊलीचं दर्शन घेण्याकरता ज्यावेळेस गावातली सगळी मंडळी निघतात लगबगीने, तेव्हा काय माहोल असतो आणि खास करून ती जर बैलगाडीत निघाली, बघूयात काय घडतंय. पालखी गावात येते याचा वेगळा आनंद असतो आणि त्याच्यामुळे पंचक्रोशीतील वाड्या वस्त्यांवरनं अनेक जण, बैलगाडी असेल, जी वाहने सापडतील त्या वाहनाने हे सगळेजण वारीला निघत असतात आणि त्यामुळेच ही गर्दी आपल्याला दिसते. बैलगाडीत असंच एक कुटुंब पालखीला जात आहे दर्शनासाठी. कुठे चाललाय तुम्ही? पालखीला. बरं, काय हे बैलगाडी घेऊन सगळेजण? हा, सगळं कुटुंब सगळं. का बरं, काय चाललंय आता? माऊलीचं दर्शनाला. बरं, आपण पाहतो की मौज आहे ही सगळी, त्याच्यामुळे अनेक वाड्या वस्त्यावरची जर पाहिलं तर आपल्याला गर्दी इथे दिसून येते आणि एक वेगळा एक आनंद जो आहे तो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत. यानंतर वारीतला हा सगळा प्रवास भेटी लागे जीवामध्ये आज आपण इथे थांबवतो. यानंतर पुढल्या भेटी लागे जीवामध्ये आपण नवीन घडामोडींसह भेटूयात. तोपर्यंत जय हरी.